दुर्गा सप्तशती अध्याय 12वा. ओम देवी उवाच. प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील, निश्चय सकळ बाधा नाशुनी राही तो सुखी. मधुकैटप संहार महिषासुर घात जो, शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे. अष्टमी चतुर्दशीसी नवमीसी मनातुनी, भक्तीने ऐकती माझे महात्म्य अति उत्तम. तयाशी पापस्पर्शेना आपत्ती राहीना कुणी, दारिद्र्य पिढीना त्यांना न होती दूर प्रेमळ. शत्रूचे न भय राहे भय राजा न डाकूचे, अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना. मनोनी महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी, ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना. विचित्र उत्पात जे का महामारी भयप्रदा, महात्म वाचता माझे शांत होईल आपदा. मंदिरी सविधा नित्य माझे महात्म्य ज्या स्थळी, सन्निधान तेथे माझे तेथुनी नच जाई मी. बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंग हे, महात्म पाठ जे माझे ऐकता वाचता बरे. विधी जाणो न जाणो तो करो भाविक मतपूजा, बलिपूजा होम आदी सहर्ष सेवने मला. शरत्काली महापूजा वार्षिकी करतात जे, तेव्हा महात्म हे माझे भक्तिपूर्वक ऐकती. नाशती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सूत, संदेह काही ना यात प्रत्यक्ष फळ हे असे. महात्मा ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ, पराक्रम संग्रमाचे ऐकता भय जातसे. श्रोत्यांच्या शत्रूंचा नाश कल्याण पावतील ते, राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा. शांती कर्मात सर्वत्र तसे दुःख स्वप्न दर्शनी, ग्रहाने ग्रासता कोणा महात्म्य ऐकणे बरे. भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता, दुःस्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ हा असा. बालग्रहाने अकांत बसला शांती कारणे, पडता फूट मित्राशी मित्रता जुळविल हे. दुराचारींचा नाश करी महात्म श्रेष्ठ हे, राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेच नाशती. माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देतसे, पशु पुष्पार्ध धूपादी गंध दीपादी उत्तम. विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी, अन्य भोग समर्पोणी वर्षाराधन दानत. प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे, महात्मा ऐकता तेची पुण्य आरोग्य देतसे. अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित, युद्धचरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना. मनुष्या भयवैर्याचे महात्मा ऐकता नसे, तुम्ही स्तोत्र जे केले बहिष्कृत त्यापरी. तसे ब्रह्मकृत स्तोत्र सर्व सतहितकारक, अरण्य प्रांती एकांती वनवा लागता वना. निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना, सिंह व्याघ्र गजराणी येता पाठी भयप्रद. राजा क्रुद्धवधा धाडी अथवा बंध घालित, वादळ उठोनी नाव बुडता सागरामध्ये. महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर, वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित. आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया, मतप्रभावे सिंहादी डाकू वैऱ्याची यामध्ये. स्मरता पळती दूर विघ्ने महन महिमा अशी, ऋषिरुवाच. बोलोनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा, पडता सर्व देवांशी ते ती गुप्त झाली. देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या, यज्ञभाग सुरा सर्वा प्राप्त होण्यास लागला. शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण, जगद्विध्वंसती वदता उग्र अतुल विक्रमी. राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी, राजा भगवती अंबा असुनी नित्य रूपती. जगता रक्षणासाठी जन्म घेही पुन्हा पुन्हा, तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म घेतसे. प्रार्थिता तुष्ट होऊन रिद्धी विज्ञान दान दे, भूपाळाती महाकाळी ब्रह्मांडी व्यापली असे. प्रलयांती महामारी रूप धारण जी करे, समयी सात होते जी अजन्मा सृष्टी रूपती. सनातनी तीच देवी समयी सर्वास रक्षित, अभिदयाची यावेळी लक्ष्मी रूपे मिळे जना. दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत, स्तुती करता पूजोनी गंध धूप फुलादिकी. देतती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती. श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टीकाया, श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये द्वादशाध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.